भाषण नहीं हिसाब चाहिए, युवाओं को सिर्फ वादे नहीं जवाब चाहिए। पुणे शहरात अनेक दिग्गज नेते येऊन गेलेत, परंतु छात्रों की गूंज या कार्यक्रमात राहुल गांधींच्या सभेला जेवढी गर्दी एकवटली तेवढी मोदी शहांच्या कोणत्याही सभेला किंवा कार्यक्रमाला गर्दी एकवटली नाही। कारण मन की बात ऐकून बोर झालेल्या जनतेसाठी जन की बात ऐकणारा कोणीही नेता आला नव्हता। तेव्हा नमस्कार, मी आपला बादल राज। आपण ऐकणार आहोत छात्रों की गूंज या कार्यक्रमातील काही निवडक मुद्दे। भारताचे भावी पंतप्रधान राहुल गांधी अशा आशयाच्या बॅनरने संपूर्ण पुणे शहर गजबजलं होतं आणि अशा परिस्थितीत राहुल गांधी पुण्यात येणार आणि छात्रों की गूंज या कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुणांचे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक प्रश्नांना उलगडा देत त्यांचे रोजगाराचे प्रश्न, त्यांचे आरोग्याचे प्रश्न, त्यांचे शैक्षणिक प्रश्न आणि तरुणांच्या प्रश्नांनी राजकीय स्फोट होईल या भीतीने पार सत्ताधारी बिथरले होते। परंतु राहुल गांधींची स्ट्रॅटेजी मात्र काही वेगळीच होती। राहुल गांधींनी कार्यक्रमाची सुरुवात करतानाच म्हटले की मी आज या ठिकाणी कोणतेही लेक्चर किंवा राजकारणाबद्दल बोलायला आलो नाही, तर तुमच्या मनातील प्रश्न जाणून घ्यायला आलोय आणि तरुणींसोबत काही आयडियाज शेअर करायला आलोय। या गोष्टीनेच उपस्थित तरुणांची मने त्यांनी जिंकली। सभेमध्ये बोलताना राहुल गांधी म्हणतात की महिलांना आई, बहीण आणि बायको या समीकरणात बांधून ठेवणे उचित नाही। ही गोष्ट त्यांच्यासाठी फार त्रास देणारी आहे। याच मुद्द्यावर बोट ठेवत मनुस्मृतीचा दाखला देत राहुल गांधी पुढे म्हणतात की मुलींचे लहानपणीचे आयुष्य तिच्या वडिलांचे असते, तरुणपणी तिच्या पतीचे असते आणि म्हातारपणी महिलांचं आयुष्य त्यांच्या मुलांच्या सभोवताल असते। या सर्व बाबी फार लज्जास्पद आहेत। या सर्व बाबींमध्ये महिला ही स्वतंत्र नाही, ती कुणावर तरी अवलंबून आहे, परंतु महिलांची ही एक स्वतंत्र ओळख असायला पाहिजे। ती कुणावरही अवलंबून राहता कामा नये। या गोष्टींमुळे महिलांचं म्हणजे उपस्थित तरुण आणि तरुणींचं राहुल गांधींनी मन जिंकली। पुढे राहुल गांधी बोलताना एक महत्त्वाचा डेटा देतात। त्यामध्ये ते सांगतात की 60% देशातील मुली या घराबाहेर एकट्या पडू शकत नाही आणि याच बाबीवर छात्रों की गूंज या कार्यक्रमामध्ये आलेल्या एका विद्यार्थिनीने आपले अनुभव कथनात सांगताना खेद व्यक्त केला की एकदा मी पुण्याच्या प्रवासात असताना माझ्या मागे एका तरुण होता आणि त्या तरुणाने माझ्या कमरेला विचित्र स्पर्श केला। मी मागे वळून बघितले आणि त्याच्या गालावर एक चापट दिली। तेव्हा हा प्रकार घडत असताना तिथे काही महिलाही होत्या आणि तरुणीही होत्या, परंतु त्याने कोणीही त्या व्यक्तीला काहीही बोललेलं नाही। त्या मुलीने व्यक्त करताना सांगितले की अशा प्रकरणांमध्ये जर महिला किंवा तरुणी एकत्र आल्यात आणि यावर जर आळा बसवण्यासाठी जर काही बोलल्यात किंवा यावर प्रतिकार केला तर असे प्रकार घडण्यापासून कुठेतरी आळा बसेल, असाही विचार त्या विद्यार्थिनीने व्यक्त केला। मित्रांनो, आज घडीला मुलींच्या समस्या, मुलींचे प्रश्न हे फार गंभीर प्रमाणात आहेत, परंतु या गंभीर मुद्द्यांवर चर्चा करण्यास कोणीही राजकारणी तयार नाही। मुलींवर होणारे बलात्कार, त्यांची होणारी पिडवणूक, शाळेतल्या मुलींवर होणारे बलात्कार, चिमुकल्यांवर होणारे बलात्कार आणि डोमेस्टिक व्हायलन्सचे होणाऱ्या शिकार असलेल्या महिलांच्या विषयांवर कोणताही सत्तेतला राजकारणी खुली चर्चा करण्यास तयार नाही। अशा परिस्थितीत राहुल गांधींनी छात्रों की गूंज या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थिनींचे असणारे प्रश्न, त्यांच्या समस्या आणि त्यांच्या अडचणी ह्या त्यांच्या तोंडून बोलून मोकळं करण्याचा प्रयत्न जे राहुल गांधींनी केला, ही फार प्रशंसनीय गोष्ट आज घडीला तरुणांच्या मनात आहे। आज देशातील 60% मुली या एकट्या घराबाहेर पडू शकत नाही। 45% मुली या लग्न झालेल्यामुळे घरकामासाठी घराबाहेर पडू शकत नाही आणि देशातील फक्त 8% महिलांजवळ ही स्वतःची प्रॉपर्टी आहे। म्हणजे देशात स्त्री आणि पुरुष हे एक समान आहे हे मात्र फक्त कागदावर आहे, परंतु प्रत्यक्षात मात्र स्त्री आणि पुरुष समानतेची गोष्टीची फार मोठी उणीव भासून येते। आज देशातील स्त्री ही शिक्षणासोबत ती सक्षमही झाली पाहिजे आणि स्वावलंबीही बनली पाहिजे, हा विचार प्रत्येक पुरुषांच्या मनात असला पाहिजे आणि पुरुषांनी त्यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे। आज या सर्व मुद्द्यांवर चर्चा करत असताना अशा अनेक मुद्द्यांवर पुढेही आपण चर्चा करणार आहोत। तेव्हा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला काय चांगलं वाटलं, काय उणीव वाटली हे आपण कमेंटच्या माध्यमातून आम्हाला सांगा आणि माझ्याशी फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब चॅनलशी जोडून राहा। तोपर्यंत नमस्कार,
जय भीम, जय संविधान.